नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी. विटे शहरात काँग्रेसचा एकेकाळी दबदबा होता. मात्र आज तशी परिस्थिती राहिली नाही. शोधून देखील काँग्रेस सापडणार नाही अशी अवस्था काँग्रेसची आज विटे शहरात झाली आहे आणि त्याला स्थानिक नेतृत्व हेच जबाबदार आहे. विटे शहर पालिका निवडणुकीत काँग्रेस समिती सक्रिय न राहिल्याने ती तातडीने बरखास्त करावी. काँग्रेस समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करावी व काँग्रेसला पूर्वस्थिती प्राप्त करून द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना तातडीने पदावरून दूर करावे असे कार्यकर्ते आता उघड बोलू लागले आहेत. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी पालिकेच्या निवडणुकीत मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा एक प्रस्ताव मध्यंतरी मांडला होता. मात्र त्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. उलट भाजप शिवसेना गटाशी जवळीक करून त्या पॅनेलमधून उमेदवारी मिळवण्याचा केबिलवाणा प्रयत्न केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसची पदे भूषवून स्वयंघोषित नेतृत्व जाहीर करणाऱ्या 4 प्रमुख नेत्यांना पदावरून दूर करण्याची मागणी आहे. जिल्हा नेतृत्व काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऐन पालिका निवडणुकीत या चर्चेला उधाण आले आहे. एक काळ असा होता की वसंतदादा पाटील यांचा जिल्ह्यावर दबदबा होता. संपतराव माने यांनी खानापूर तालुक्यात काँग्रेसची घोडदौड चालू ठेवली होती. यशवंतकाका घोरपडे, शहाजीबापू पाटील, रामरावदादा पाटील आदी कार्यकर्त्यांनी नेटाने काँग्रेस पुढे आणली होती. आज मात्र हे सर्व बाजूला गेल्यासारखं दिसत आहे. नवीन कार्यकर्ते निष्ठावान नाहीत हेच यातून सिद्ध होते. नवीन कार्यकर्त्यांनी स्वयंघोषित पदं जाहीर करून केवळ जागा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस कमिटी सतत कुलूपबंद असते, ती कधी उघडलीच जात नाही. मग कार्यकर्ते जमणार तरी कसे? या सगळ्याचा विचार करून तातडीने काँग्रेस कार्यकारिणीमध्ये बदल करावा अशी येथील काँग्रेसप्रेमींची इच्छा आहे. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुनश्च एकदा धन्यवाद.